नमस्कार मंडळी। महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोघांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरनं अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। पण अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या काही नेत्यांनी आपापल्या पक्षाकडनं उमेदवारांची घोषणाही केली आहे। उमेदवारी घोषित करण्याची ही घाई का आणि कोण आहेत ते उमेदवार पाहूयात या व्हिडिओमध्ये। 4 मार्चला उद्धव ठाकरेंनी पनवेलमध्ये सभा घेतली आणि या सभेत मावळच्या जागेसाठी ठाकरेंनी थेट उमेदवारच जाहीर करून टाकला। ठाकरेंनी 4 महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीतनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आलेल्या संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाची घोषणाच करून टाकली। त्यानंतर 9 मार्चला ठाकरेंनी आणखी एक उमेदवार दिला। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातनं अमोल कीर्तीकर खासदारकीसाठी मैदानात उतरतील अशी घोषणा त्यांनी केली। महत्त्वाचं म्हणजे अमोल कीर्तीकर यांचे वडील याच मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत, पण ते शिंदे गटात आहेत आणि त्यामुळे ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यासाठी हा डाव टाकल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंनी घोषित केलेला तिसरा उमेदवार आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील। चंद्रहार पाटीलनं सोमवारी मातोश्रीवर पक्षप्रवेश केला आणि ठाकरेंनी अब की बार चंद्रहार असं म्हणत सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील उमेदवार म्हणून जाहीरही करून टाकले। आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 3 महत्त्वाचे पक्ष आहेत। त्यात उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगलीच्या जागेवर आधीच काँग्रेसनं दावा केलाय। त्यामुळे ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसमधनं मात्र नाराजीचा सूर दिसला। हे झालं महाविकास आघाडीच्या बाबतीत, पण महायुतीत सुद्धा नाशिकच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं आधीच आपला हक्क सांगितलाय। गेले 2 टर्म खासदार असलेले हेमंत गोडसे तिसऱ्यांदा इथून लढणार अशी घोषणाच खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी केली आहे। दुसरीकडे महायुतीत सुद्धा जागा वाटपाबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्यानं श्रीकांत शिंदेंनी उमेदवार घोषित करण्याची घाई का केली असा प्रश्नही उपस्थित होतो। तर ठाण्यातून राजन विचारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं लढण्याची शक्यता आहे, तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या रवींद्र फाटक यांचं नाव आघाडीवर आहे। एकूणच महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निवडणुकीआधी जागा वाटपावरूनच पहिली ठिणगी पडण्याची शक्यता आहे। महायुती आणि महाविकास आघाडीतले वरिष्ठ नेते ही परिस्थिती नेमकी कशी हाताळणार आणि शेवटी नेमका काय तोडगा निघणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।